माझे बाबा शेतकरी आहे, पण मी ॲस्ट्रॉनॉट होणार आहे. माझी आई गृहिणी आहे. आमच्या कुटुंबाचे संबंध जसे ती जोडते, तसे मी भारताच्या राजदूत होऊन आंतरराष्ट्रीय संबंध जोडणार आहे. माझे पप्पा आहेत ना, कारचे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीत कामाला आहेत, पण मी स्पेस शटलचे पार्ट बनवणार आहे. माझ्या पप्पांचं पानवेडीचं शॉप आहे, पण मी स्पेस वर्कशॉपमध्ये रिसर्च करणार आहे. नासाच्या या अभ्यास दौऱ्यामुळं आपल्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक झालेला आहे, याचं मला फार समाधान वाटतं. आपल्या जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगामध्ये काय संधी उपलब्ध आहेत याची जाणीव व्हावी, याची माहिती त्यांना व्हावी. विशेष करून शास्त्र आणि संशोधन हाच मूळ उद्देश जिल्हा परिषदेचा होता. नासाला जाण्याआधी कॉफी विथ CEO या कार्यक्रमात CEO सरांनी अमेरिकेत जाऊन आम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याची पूर्वकल्पना आम्हाला आधीच दिलेली होती. त्यामुळे तिकडे पोहोचल्यावर करिअरच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. नासाला सिलेक्शन झाल्यावर तिकडे जाण्याआधीच गावोगावी आमचे इतके सत्कार होत होते की विचारूच नका. त्यामुळे दिवसेंदिवस आमची उत्सुकता आणि आमचा आत्मविश्वास दोन्हीही वाढत होते. माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेवरून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी आयुका जी जयंत नारळीकर साहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे, त्याच्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचा MOU झाला. हा MOU DPCच्या मीटिंगमध्येच झाला होता. तदनंतर DPCने याला निधी उपलब्ध करून दिला. आयुकाने संपूर्ण प्रोसेस ही पारदर्शक पद्धतीने केली. त्यामध्ये सुरुवातीला 16,000 विद्यार्थी बसले होते. दुसऱ्या परीक्षेला 1,000 विद्यार्थी स्क्रीनिंगमधून आले व अंतिमतः 234 विद्यार्थीची निवड झाली. 234 विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा माझी निवड झाली तेव्हा जास्तीत जास्त इस्रोपर्यंत जाईल असं मला वाटलं होतं. स्पेस स्टडीची तयारी आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुरेपूर करून घेतली होती. त्यामुळे मला नासाच्या 25 मुलांमध्ये सिलेक्ट होता आले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हा शिक्षकांनाही नासाला जाण्याची संधी मिळाली. तिथे अनेक वैज्ञानिक, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधल्यामुळं अनेक वेगवेगळ्या टीचिंग स्किल समजल्या आणि त्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने उतरवायला हव्यात हे देखील समजले. आम्ही तिघी मैत्रिणी साध्या ट्रेनने मुंबईला देखील गेलो नव्हतो, पण नासाला जाताना विमान टेकऑफच्या वेळेस अगदी तिघी एकमेकींचा हात घट्ट धरून बसलो होतो. वयाच्या 12व्या वर्षी मी अमेरिकेत जाऊन पोहोचली आहे यावर विश्वासच बसत नव्हता. तुम्हाला माहिती आहे का, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील अव्वल युनिव्हर्सिटीमध्ये गणली जाते. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं, जर कुणाला जगावेगळं काही करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना तिथे भरपूर स्कोप आहे. अगदी माझ्यासारखी शेतकऱ्याची मुलगीसुद्धा तिथे जाऊन शिक्षण घेऊन गुगल, मायक्रोसॉफ्टचं CEO होऊ शकते, ते पण फक्त स्कॉलरशिपच्या जोरावर. ATXला व्हिजिट केल्यावरती आम्हाला वेगळं जग अनुभवायला मिळालं. VR घालून मार्सवरची लाईफ कशी असते, तसेच पृथ्वीवरून स्पेस शटल कसे ऑपरेट करावे हे देखील आम्ही तिथे शिकलो. भारताचे अँबॅसिडर श्री विनय क्वात्रा यांना भेटायला तर मी भारतीय पोशाखात गेलो होतो. त्यांनी आम्हाला सारे खूप सोप्या पद्धतीने समजावले. आम्ही नासा हेडक्वार्टरला गेलो होतो ना, तर तेथे अर्थ पल्स नावाचं एक मोठं झुंबर होतं. त्याच्यावर कोणत्या सॅटेलाईटचा डाटा येतो त्याचं नावही लिहून येत होतं. सर्व मुलांना घेऊन जे 3 शहरांना आम्ही US मधल्या भेट दिली, त्यातून नक्कीच आम्हाला दिसत होतं की मुलांना फार मजा येत आहे, पण त्यातून ती माहितीची आकलन देखील फार प्रमाणात करत होते, जेणेकरून त्यांना पुढच्या त्यांच्या लाईफमध्ये, करिअरमध्ये जो काही त्यांना उपयोग होईल तो त्यांना तिथे स्पष्ट दिसत होता. गावातून मुंबईकडे रेल्वेने जाताना येणाऱ्या बोगद्यातून मस्ती करत, एकमेकांना टपल्या मारत प्रवास करणारे आम्ही नासावरून परत येताना मात्र मोठमोठ्या स्वप्नांची शिदोरी सोबत घेऊनच आलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमची जिल्हा परिषद ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कसलीच कसर सोडणार नाही.